गाडींमध्ये आणि उजवीनं पळून राहिला होता त्यावेळेस आपण त्याला चालवतो 5-6 किलोमीटर चालवतो. माणसाने भरपूर सहकार्य केलं. PSI पाहिले मैदान त्यांना फोन केले, त्यांनी बैल नाही दिले. आता त्यांचे 8-9 मिस कॉल येते. बरोबर. आणि दुसरा राहिला प्रश्न त्याच्याकडे बघितलं की बघतच राहावं. बरोबर. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा. मित्रांनो नमस्कार, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सासवडकरांचा मल्हार जो आदत वयातील संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं की शरीरयष्टीच्या बाबतीत जर आपण त्याची जर ओळख केली तर शरीरयष्टीमध्ये एकदम जबरदस्त बैल असा आदत वयातला जर कोणता बैल असेल तर तो एकमेव मल्हार म्हणून बैल आहे. त्याच्याकडे आज आपण आलोय. तर मल्हार बैलाचे मालक तन्मय शेठ आज आपल्या बरोबर आहेत. तर तन्मय शेठ नमस्कार. नमस्कार. आपली पहिल्यांदा सगळ्यांना ओळख वगैरे करून द्या, आपलं नाव वगैरे गाव वगैरे सगळं सांगून द्या. माझं नाव तन्मय मनोहर बोयटे, राहणार सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तर मित्रांनो आपण आज बघतोय की महाराष्ट्रातील एवढी नामवंत बैल आहे ती, पण नामवंत बैलापैकी जर चांगल्या बैलाचा जर दृष्टिकोनातून आपण विचार केला आणि जर शरीरयष्टी वगैरे जर बघितली तर मल्हारसारखा आज महाराष्ट्रात दुसरा कोणता बैल नाही. म्हणजे त्याचे आज एवढी गुण वैशिष्ट्य एक जबरदस्त झालेत की ज्या ज्या मैदानात तो जाईल, मैदानात गेल्यानंतर संयोजकांना प्रश्न पडतोय की तो आदतच आहे का म्हणून. अजून म्हणजे कित्येक असे संयोजक आहेत की ते स्वतःहून त्याचे पहिल्यांदा आल्यानंतर दात वगैरे चेक करतात. दात जर त्याचे लागलेले नसतील तर मैदानात गाडीला झोपायला वगैरे परमिशन देतील. तर मला एक सांगत ना मिस्टर, आपलं मल्हार आपण कुठे घेतला आणि काय खरेदी वगैरे कधी केली होती आपण? काय आपण हा बैल कराड भागातून घेतला होता. बर. प्रमोद ड्रायव्हर आहेत ना बारुंचीचे, बर, त्यांच्याकडे होता. त्यांच्याकडून आपण घेतला. बरोबर. 8-9 महिन्याचा असेल तेव्हा. 8-9 महिन्याचा. 2-3 महिने त्यांच्याकडेच होता, त्यांनी शिकवला वगैरे. बरोबर. तर मग खरेदी आपण कितीची केली होती ह्याची काय? तेव्हा आपण 55,000 रुपयाला घेतला. 55,000 रुपयाला घेतला होता. बरोबर. तर आता घेतल्यापासून आपल्याकडे किती वर्ष झालं आपल्याकडे आहे तरी बैल? 2 वर्ष झालं आपल्याकडे. 2 वर्ष झालं पळतोय. 2 वर्ष झालं पळतोय. मग असं कोणतं म्हणजे आतापर्यंत जेवढे त्याचे मैदान झाले असतील सगळ्या मैदानात फायनल असेल तर किती मैदान आतापर्यंत त्याचे झाले होते? त्याचे आतापर्यंत 25-26 मैदान राहिला फायनलला. 25-26 मैदानात राहिलाय. आता तरी बैलाचं वय साधारण वगैरे किती आहे काय असं? आता बैलाचं वय ना 2.5 वर्षाच्या पुढेचे. होय. 2.5 वर्षाचं पुढं. मग सगळ्यांनी एक जाणून घ्यायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एवढ्या 2.5 वर्षाच्या वयातील आणि एवढ्या कमी वयात एवढी चांगली त्याने उत्कृष्ट त्या बक्षीस वगैरे मिळवून दिले ते. तर त्यासाठी असं तुमचं खाद्य वगैरे त्याला काय चालू की ज्याच्यातून त्याची तब्येत वगैरे एवढी तुमची चांगली ठेवली? उलट आता आहे ना 3 महिने झाले त्यावरती पूर्ण बंद आहे. बंद केला. बरोबर. आपलं वाळकी वैर ओली वैरणच चालू आहे. बरोबर. बंद आहे पूर्ण अख्खा. बरोबर. आता मग त्याला शेप मध्ये ठेवण्यासाठी, नाही तर त्याची तब्येत एवढी झाली होती जे प्रत्येक जण भेटल डॉक्टर वगैरे आम्हाला बरोबर सगळे म्हणायचे एवढ्या कमी वयात एवढी तब्येत नको त्याला. बरोबर. तर मित्रांनो तुम्ही जर वैशिष्ट्य जर बघायला गेला तर मल्हारचं हे वैशिष्ट्य आहे की जे डॉक्टर वगैरे जे असतील मोठे मोठे डॉक्टरांचं स्वतः वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रातील एवढा मोठा बैल आणि एवढ्या मोठ्या बैलाची एवढी मोठी जर तब्येत असेल तर भविष्यात त्याला कुठल्या अडचणी येऊ शकतील, तर त्या तब्येतीच्या मानाने तुम्ही तब्येत वगैरे त्याची कमी करा म्हणून. आता मला एक सांगा की तन्मय शेठ, असं कोणतं मैदान झालं होतं की ज्या मैदानात तुमची मल्हारने आठवण काढून दिली होती आणि त्या मैदानात त्यानं चांगलं नाव केलं होतं? असं पेडगाव हिंदकेसरी. पेडगाव हिंदकेसरी 1000 गाडींमध्ये आणि उजवीनं पळून राहिला होता. त्यावेळेस आम्ही मल्हारला उजवीने एवढा पळवत नव्हतो. बरोबर. म्हणजे 90% बैल डावीनच पळायचा. बरोबर. बरोबर. आम्ही त्या मैदान उजवीने पळावला. बरोबर. 1000 गाडीत बैल राहिला. 1000 गाडीमध्ये. म्हणजे त्यावेळी जवळजवळ 1000 गाड्या होत्या आणि 1000 गाडीमध्ये बैल फायनलला राहिला होता हिंदकेसरी मैदानात. बरोबर. आणि ते मैदान किती होतं तरी मल्हारसाठी? काय हिंदकेसरी पहिलंच मैदान होतं. अरे वा. पहिल्याच मैदानात पहिल्या ह्याच्यात फायनल मध्ये राहिला होता बैल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, म्हणजे एक ती गुण वैशिष्ट्य जर सांगायला गेलं तुम्हाला तर एक आदत वयात बैल आणि पहिल्याच मैदानात आणि पहिल्याच हिंदकेसरीसाठी जर राहिला आणि पहिल्यांदाच हिंदकेसरीसाठी बैल राहिला तर महाराष्ट्रातला एकमेव बैल असतात त्याच्यात असेल. तर आपला त्यावेळी पायरा वगैरे कोणासोबत होता काय? असं काय आपला तेव्हा पायरा रात्री अचानक 11 वाजता झाला रात्रीच्या. बरोबर. पहिला पायरा होता, त्या पहिल्याला लागलं. बर. दुसऱ्या विटेतला जीव आहे आपला. बर. त्या बैलावर पळावला आपण तिथं. बरोबर. 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 तर मला एक मैदान आता चौदरवाडीचं मैदान झालं, ओपनचं मैदान होतं. बरोबर. पश्चिम महाराष्ट्र केसरीचं. बरोबर. तर दोन्ही आदत होते. दोन्ही आदतवर राहिलो होतो आम्ही. दोन्ही आदतला. दोन्ही. बरोबर. तर तुम्ही मित्रांनो बघू शकताय की आज एवढ्या प्रकारची उत्कृष्ट एकदम बक्षीस मिळालेत. आपली चिप डिलक्स गाडी मिळाली होती. आज कित्येक बक्षीस आहेत आणि त्याच्या बरोबर जेवढी पण बक्षीस असतील हे सगळे बाहेरचे पण बक्षीस आहेत. म्हणजे जे पण पैरे वगैरे झालेले असतील त्यांना पण दिलेले बक्षीस आहेत आणि राहिलेले थोडीफार बक्षीस त्यांनी इथं ठेवले होते. तर मला एक तन्मय शेठ सांगा की आज जर बैलाची आपण जात वगैरे जर सांगायची गेली तर कोणते जात वगैरे असेल बैलाला? हा कॅटेगरी धनगरी खिलार. धनगरी खिलारमध्ये. आणि म्हणजे आज जर बैलाकडे आपण जर बघायला गेलो ना तर शरीरयष्टी तर त्याची चांगलीच आहे, पण देखण्यापणात जर मित्रांनो आपण जर बघायला गेलं तर देखण्यात एवढा जबरदस्त बैल दिसतोय की महाराष्ट्रात एवढी बैल असतील पण शिंगात आणि शरीरयष्टीच्या बाबतीत देखणं जर बैल असेल तर एकमेव असा. म्हणजे जेणेकरून आपण जे म्हणतो मागच्या 2 महिन्यापूर्वी जर बघितलं असताना तो फुल तयार बैल होता. आता त्याला आम्ही थोडा कमी केलाय. बरोबर. फुल एवढा देखणा दिसायचा ना भरपूर.
बरोबर बरोबर. तर मला एक सांगा तनु शेट की आपण ज्यावेळी बैल घेतला त्यावेळी 55,000 रुपयाला घेतला होता आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आला गुणवैशिष्ट्याने एकदम चांगल्या फायनलला बक्षीसला वगैरे राहिला तो, कित्येक फायनल त्यांनी केली. तर आतापर्यंत त्याची विक्रमी काय मागणी वगैरे झाली काय? मागणी भरपूर झाली पण आपल्याला नाही द्यायचं. नाही बरोबर आहे की, पण तरी पण कितीपर्यंत एक मागणी वगैरे झाली होती त्याची काय? आता असं रक्कम सांगणं योग्य नाही पण मोठ्या किमतीला झाली. बरोबर. तरी किती अंदाजे वगैरे रक्कम 7-8 वगैरे? जणांनी मोठ्या मोठ्या मालकांनी मागितलेला आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर मला एक सांगा की ह्याच्या अगोदर जी आपली कोणती पिढी वगैरे होती ती बैलगाडी क्षेत्रात होती का? तुम्ही बैलगाडी क्षेत्रात फक्त सुरुवात केली ना आपल्याला बैल एक चांगला मिळाला असं काय? आता बाबा जगताप, राहुल जगताप हे माझे सख्खे मामा आहेत. बरोबर. म्हणजे आमच्या 3 पिढ्या झाल्या क्षेत्रातच आहेत बरोबर. आणि पहिल्यापासून नादे लहानपणापासून सगळी. ह्याच्या अगोदर आपला कोणता बैल वगैरे झाला होता? त्या होता बैलानं ना पण आपला. आपलं नाव केलं होतं. तुफान म्हणून बैल होता, बरोबर. त्या बैलानं पण भरपूर नाव केलं आपलं, चांगलं नाव केलं होतं. आणि हे दुसरा बैल आपला. बरोबर. आता मग मल्हार सोबत आपला घरातला दुसरा कोणता बैल वगैरे असं काय? नाही, एकच बैल आपल्या घरात. एकच आता बैल आहे. दावणीला एका बैलानंच आपण घेतला आणि खरेदी करून त्यानं चांगलं नाव केलं. हो. असं काय झालं होतं का हो की ज्यावेळी आपण बैल घेतला त्यावेळी तुम्ही बैल बघितला आणि तुम्हाला वाटलं की तुमचे मित्रपराव असतील किंवा घरातले म्हणले की बाबा बैल पाळणार नाही, कशाला तुम्ही घेतला? भरपूर काय झालं? आणला ना आता म्हणजे असा लुकडा होता, अंगावर एवढी एवढी अशी केस होती, बरोबर. कोणच म्हणू शकत नाही की हा पळल म्हणून. हा हा, आणि त्या नाही ना म्हणजे ना आदत मध्ये ना म्हणजे लहान होता. पहिल्याच मैदान नेलं, ओपनच्या मैदान नेला होता आम्ही असंच. बर. तिथं चांगल्या गाड्या मारून गट पास केला, सेमीला पण चांगल्या गाड्या एवढ्याच मार खाल्ला होता. बरोबर बरोबर. मग तिथं आम्ही पुढे त्याला पळवायला चालू केला. आम्ही तेवढं लक्ष नव्हतं देत, एवढं आम्हाला पण वाटत नव्हतं की एवढं हे करेल. बरोबर बरोबर. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की म्हणजे ज्यावेळी आपण बैल वगैरे घेतो का नाही त्यावेळी सगळ्यांची काही इच्छा असते की बैल चांगल्या पायऱ्यात पळालेला असेल किंवा गटाला पळालेला असेल, सीमेला पळालेला असेल, ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो आणि त्याच्यानंतर परत आपण बैलाची खरेदी करतो. पण तन्मय शेठ सांगतात की ज्यावेळी बैल घेतला होता त्यावेळी बैलाच्या अंगावरती म्हणजे केस वगैरे होते, सगळे म्हणत होते की बैल घेण्यात काय अर्थ नाही आणि ते पळणार पण नाही. पण त्याचा आज कोणाला किंवा सांगायची कोणाला गरज नाही, त्याचं जे काय असेल ती सर्वस्वी आज दाखवतो त्याच्यातून. मला तन्मय शेठ एक सांगा की महाराष्ट्रातले आपले कोणते नामवंत बैल वगैरे आहेत त्यांच्यासोबत आपला पळालाय म्हणजे बैल वगैरे काय असं? आता माग पेडगावचं मैदान झालं 2.5 लाख, तिथं आपण बकासूर सोबत पळालो. बरोबर. परत बावधनचं लक्ष आपली गाडी 5-6 मैदान पळाली. बर. परत अमित शेठ बाडळी, कळंबीचा शंभू 1 BHK मानकरी. बरोबर बरोबर. त्यावर पण आपण 3-4 मैदान झालं पळालो. होय. आणि राहिलो त्यावर जेवढे मैदान पळाव गुलाला त्याचे. बरोबर. तर मला आता तन्मय शेठ हे म्हणायचं की आता तुम्ही एवढं बैल पळवता म्हटल्यानंतर पैऱ्याला तर कुठला अडचण येत नसणारच आहे, म्हणजे 100% अगोदर सगळे त्याचे जे कुठले पैरे असतील ते सगळे पैरे होऊन जात असतील. आता ज्यावेळी तुम्ही बैल वगैरे सांभाळताय तर ही जी खेळ गुण वैशिष्ट्य सांगायचे म्हटलं तर काय सांगशील? हा बैल आहे ना म्हणजे सगळ्यांना मारतो. मी आणि माझे वडील, मला तरी थोडाफार मारतो, वडिलांना नाही ना आता शिळी मागत येतो एका कासऱ्यावर. बरोबर. अजिबात मारत नाही, काय करत नाही. हा. मी दिवसभर कॉलेजला असतो, वडील साईडवर असतात, घरचे दिवसभर सांभाळत ना, घरचेच करतात खायला पाणी. बरोबर. हा. आता जर मैदानात वगैरे जर जायचं असेल तर त्यावेळी त्याचे काही वैशिष्ट्य वगैरे राहते मैदानात जाताना? मैदानात आता पिकअप जर बघितली की मग ते शांतच बसत नाही, ओरडा विरडा चालू करतो, बिड्या मारतो. त्याला असं होतं कधी जातोय आपण पिकअप मध्ये मैदानात. बरोबर बरोबर. तर तन्मय शेठ मला एक सांगायचं होतं की आपल्या आता ही टीम वगैरे तुमचे सगळे ह्यांच्या सोबत असते सगळी पोरं, तर पोरांची इच्छा अशी कोणती राहिली की ह्या बैलासोबत आपला एकदा बैल पळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर इच्छा होती मी बकासूर सोबत पळायचं. बर. आणि आम्ही त्याविषयी पेडगावला पळालो म्हणजे. बर. तर पेडगावच्या मैदान पाहिल्यानंतर आपण राहिलो होतो तिथं फायनल वगैरे किती गेला होता का असं काय? नाही, तेव्हा आपण सीमेला मार खाल्ला होता, कडन गाडी लागली होती. कडन गाडी लागलेली त्याच्यामुळे. तर अजून दुसरी कोणती इच्छा आहे की म्हणजे त्याच्यात आपला आदत ह्याच्यात त्या बैलासोबत आपली पळायची इच्छा आहे, त्या बैलासोबत आपण पळणं अशी? आमच्या मोठ्या मामाचा बैल पळत होता तेजा. बरोबर. ते बैल आता आजारात आहे, आता झाला बैल. आमची इच्छा आहे त्या बैलावर आम्हाला पळायचंय, एकदा पळायचं त्याच्यातून. बरोबर बरोबर. तर मला एक सांगतो तन्मय शेठ, आता असा कोणता एखादा कमबॅक दिसेल का त्याचा कोणत्या मैदानात वगैरे की ज्या मैदानात तुमचा ठळ चांगला पायरा वगैरे झालेला असेल त्या मैदानात एक चांगला कमबॅक त्याचा दिसून येईल असं काय? आता मल्हारचं कसं आहे माहिती आहे कमबॅक करायला? मल्हार म्हणजे ना जेव्हापासून पळतोय ना तेव्हापासून कंटिन्यू गुलाला त्याचे, म्हणजे आता 4 मैदान मार खाली परत आलोय असं नाही. असं नाही. 2 मैदान मार खातो, परत दुसऱ्या मैदान राहतोच. बरोबर. असं त्यानं आम्हाला कधी नाराज केलेलं नाही, मागं सरायला चान्स दिला नाही. बरोबर. तर तुम्ही बघितलं आजच्या मित्रांनो, म्हणजे काय की आदत वयातला जर एकमेव जर बैल आपण जर बघायला गेलं तर त्याची वैशिष्ट्य एक चांगली आहेत की आतापर्यंत त्याची 25 ते 30 मैदानं झाली असतील आणि 25 ते 30 मैदानात जवळजवळ तो 20 ते 25 वेळा 100% फायनल राहिलेला बैल. आणि त्याचे वैशिष्ट्य पण चांगले आहेत की कोणत्या प्रकारच्या अडचणी येत नाहीत, बैल पण त्यांना एक चांगल्या प्रकारचा साथ देतोय. आता ज्यावेळी तुम्ही सांभाळताय तर त्याचा एक दिनचर्या कसा असतोय? आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचं कोणत्या प्रकारचं रुटीन काय असतं काय? सकाळी आता असतो गोठ्यात पॅक. बरोबर. आम्ही त्याला बाहेर काढतो 1-2 तास. बरोबर. 2 तास बाहेर बांधतो, ऊन पाऊस असेल तर आत बांधतो, आपलं
खायला प्यायला करून आत बांधतो, आतमध्ये मस्त फॅनला बसतो दिवसभर, हा. परत 4 वाजता बाहेर काढतो. हा 4 वाजता बाहेर काढला की 8 वाजेपर्यंत बाहेरच असतो. बरोबर. मग टीप ठेवून आतमध्ये दूर वगैरे करतो, आता माशा मच्छरांमुळे बरोबर. परत आतमध्ये संध्याकाळी लॉक बिक लावायचं. त्याचा व्यायाम वगैरे कधी असतो काय असं व्यायाम चालवणं असेल किंवा हे असेल असं काय? मैदान जर नसेल म्हणजे 3-4 दिवसांनी आपण 5-6 दिवसाच्या गॅपनच पाळवतो म्हणजे. बरोबर. हा, आणि मैदान झालं आज पाळालो, 2 दिवसांनी मग आपण त्याला चालवतो, 5-6 किलोमीटर चालवतो. बरोबर बरोबर. आणि दुसरा ते सोडून दुसरा काही दैनंदिन कुठला व्यायाम वगैरे त्यासाठी तुम्ही असं स्पेशल वगैरे काय देता असं काय? रोज असं स्पेशल काहीच नाही. नाही काय त्याच्यात, म्हणजे काय असेल ते रेग्युलर नियमित प्रमाणे असेल त्याच्यातच आहे. हा. तर मला एक दुसरं एक विचारायचं होतं की आता म्हणजे कित्येक बैलगाडा मालक वगैरे आहे त्यांची एक इच्छा आहे की मला सोबत आपल्याला पळायचं आहे, मग ते आदत मैदान असेल तरी चालेल किंवा ओपनचं मैदान असेल तरी चालेल, मग तुमची अशी काही इच्छा राहते की ज्या बैलाला जर आम्हाला कोणाला द्यायचं असेल तर त्याच्यातून आम्ही ते त्याची वैशिष्ट्य बघतो त्याच्यानंतर आम्ही त्यांना बैल देतो? आम्ही म्हणजे ना, आता आम्ही फोन आला ना, भरपूर फोन येतात मला, तर सकाळचं उठवायला पण लोकांचे फोन असतात. आता फोन येईल आम्ही कुणालाच नाराज करत नाही. आणि आमचे पहिरे बघा सगळे, म्हणजे आम्ही मोठ्यांबरोबर आहे ना कमी पळालोय, पण जे बारके आहेत ना म्हणजे नावात असे त्यांच्याबरोबर जास्त करून पाळवले. आता इथं चौदरवाडीला आमचे मित्र आहेत, त्यांनी मागितला, त्यांचा पण आदत होता. आम्ही असंच गेलो त्यांच्या इच्छेसाठी पाळायला चौदरवाडी ओपनच्या मैदान, राहिलो ओपनच्या मैदानात. ओपनच्या मैदान दोन्ही आदत. अरे बापरे. म्हणजे पण एक आदतचं मैदान होतं. बर. ते नांदवळवाले रुद्रा, नांदवळचा रुद्रा, बर, ते पण आदतच आहे. बरोबर. त्याच्यावर पण आम्ही आदत गेलो पाळा, तिथं पण राहिलो, तिथं पण फायनलला राहिलो. म्हणजे अशी कोणती मैदान झालेत का हो की ज्या मैदानात तुम्ही ओपनचं मैदान होतं, ओपनच्या मैदानात आदतचा बैल घेऊन गेला आणि तिथं मैदान झाले असं? आता आम्ही 3 मैदान ओपनची. बर. त्यातल्या 3 ओपनच्या मैदान पाळलं, त्यातल्या 2 मैदान राहिलो आपण ओपन फायनलला. फायनलला. अरे वा. म्हणजे जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर आज काय झाले, महाराष्ट्रात जर कुठं जर बैलगाडी शर्यती असतील तर जवळजवळ 700 ते 800 गाड्या त्याच्यात येते. 700 ते 800 गाड्यांमध्ये ओपनच्या मैदानात फायनलला राहणं म्हणजे आजच्या घडीला हा नॉट जोक आहे त्याच्यातून. तर मला एक निश्चित सांगा की आता बैल आपला चांगल्या प्रकारे पळतोय, सगळे उत्कृष्टरित्या होते, ते ज्यावेळी बैल आपला उजेडात नव्हता किंवा ज्यावेळी तुम्ही घेतला त्यावेळी तुम्हाला पायऱ्यासाठी त्याच्या काय अडचणी आल्या? आम्हाला पायऱ्यासाठी भरपूर अडचणी आल्या, पण आम्हाला एका माणसाने भरपूर सहकार्य केलं, PSI पाले साहेब. बर. त्यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला. बरोबर बरोबर बरोबर. तर म्हणजे पायऱ्यासाठी काय तुम्हाला ठळक अडचणी काय येत होत्या की त्याच्यातून ज्यावेळी आम्ही बैल मागत होतो त्यावेळी वायदे असतील किंवा दुसरं असलं असं काय अडचण? 20-25 हजाराशिवाय बोलतच नसायची. बरोबर. पहिले पैसे लोक आता म्हणायचं आम्ही तुम्हाला वासरू पळते व्हिडिओ पाठवले, व्हिडिओ नका म्हणायचे, पैसे पाठवा, पहिले पैसे पाठवा. बरोबर. आणि आता ज्यावेळी फायनलला बैल राहिला त्यावेळी मग लोकांची प्रतिक्रिया काय येते त्याच्यातून? भरपूर, म्हणजे ज्यांनी 20-25 हजार मागवले किंवा आम्ही 10 मैदान 12 मैदान त्यांना फोन केले, त्यांनी बैल नाही दिले. आता त्यांच्या 8-9 मिस कॉल. मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर म्हणजे हा एक वैशिष्ट्यपूर्ण जर काय असेल, ज्यांनी आम्हाला बैल दिलाय ना म्हणजे मैत्रीसाठी, आम्ही त्यांच्यासाठी ना म्हणजे 200 किलोमीटर लांब पण गेलोय आम्ही. आता आमचे मित्र आहेत पाचुंबरीवाले, पाचुंबरीचा सुंदर बोलतो, मल्हार चर्चेत नव्हता तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांचा MS10 सुंदर माहिती भाटवलेला. बर. त्याच्यावर त्यांनी आम्हाला बैल दिला होता. ते म्हणले आमच्या एकदा गावाच्या जरी मैदानी, असं तर रात्रीच म्हणले मला पायरा नाही, आलो घेऊन. बर. म्हणजे तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर म्हणजे कित्येक बैलगाडी मालकांचं काय होतं की ज्यावेळी आपण बैल मागतो त्यावेळी कोण देत नाहीत, आणि बैल उजेडात आला की सगळे लोक शेट करतात. जोपर्यंत बैल मैदानात नाही तोपर्यंत शेट नसते, पण ज्यावेळी बैल मैदानात राहील आणि फायनलला राहील त्यावेळी सगळे शेट होते ते लोक. आम्हाला आहेत ना म्हणजे असे आदतच्याच मैदानासाठी फोन नाही करत, ओपनचं मैदान जरी असलं ना तरी मोठे मोठे गाड्या मला फोन करते, म्हणजे आपण इथं पळू असं पळू. पण विषय काय होता आपले 3-4 मैदानाचे पैरे झालेलेच असतात, म्हणजे पुढचं मैदान पडलं ना आपण बरोबर 7 ते 8 दिवसाचा गॅप बघतो, काढतो मग आपण तसं नियोजन करून. बरोबर बरोबर. तर मला एक तन्मयशेठ एक विचारायचं होतं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की आतापर्यंत त्याचं पेडगावचं मैदान तर झालं होतं, असं कोणतं मैदान झालं होतं की ज्या सेमीमध्ये चांगली टॉपची गाडी होती आणि मल्हारची गाडी होती आणि त्या गाडीत मल्हारनं नंबर केला होता, असं कोणतं तुमच्या आठवणीतलं मैदान? नंबर नव्हता केला, पण एक सेमी सांगतो तुम्हाला. आता महाराष्ट्रातले सगळे रती महारथी, बरोबर, कोरेगावचं मैदान होतं, बरोबर, 5 बुलेट होत्या बरोबर त्या मैदानात, सगळे एका सीमित रती महारथी होती. आपली गाडी कडन होती ना, आपल्या सोबत पाले साहेबांचा नंद्या होता, बरोबर, कडन उजव्या कडन होतो आपण, बरोबर. आता मल्हारची जुपणी सुटली, बरोबर, बैल अख्खा मोकळा झालता, बरोबर, कडन पळून जुपणी सुटून मोकळा बैल पळून एवढ्या आम्ही मार खाल्ला, तर टॉपच्या गाडीने मारलेला तवा. अरे बापरे. म्हणजे बैलाला जेवढी पण गाडीला बांधलेली सगळी सुटली होती पूर्णपणे, बैल अख्खा मोकळा झाला होता, जोट्यापासून लांब झाला होता, पण गाडी सोडली नव्हती शेवटपर्यंत गाडी पळत होती नांद्याची नेजी. बरोबर बरोबर बरोबर. असा सेमी होता की ना 8 गाड्या सीमित, आणि 8च्या 8 ना म्हणजे रोज फायनलला रोज 1-2 नंबर करणाऱ्या गाड्या होत्या. त्या गाड्यांमध्ये जाऊ तिथं तर जुपणी नसती ना सुटत, तर आम्ही 100% 100 ना 1,00,000% मी सांगतो राहत होतो आम्ही.
फायनलला. फायनलला ड्रायव्हर पण गाडीतनं पडला होता सगळं, अरे बापरे. तरी एवढं म्हणजे तुम्ही जर मित्रांनो बघायला गेलात तर एक वैशिष्ट्यपूर्ण मैदान झालं होतं. त्या मैदानात हे सांगते की ज्याप्रमाणे बैल सोडला होता की त्याची झोपणी पण पूर्णपणे सुटलेली, गाडीतून ड्रायव्हर पण पडला होता, पण बैलाने शेवटपर्यंत गाडी सोडली नव्हती. फक्त थोडक्यात मार खाल्ला नाही तर झालं होतं मैदान. मला एक तर सांगा की आता तुम्ही बैल सांभाळता वगैरे, जर एखादा नवीन कोण जर असेल ज्याला जर बैलाच्या क्षेत्रात येत असेल, बैलगाडी क्षेत्रात जर येत असेल, तर त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे? काय आता बैलगाडी क्षेत्र म्हणजे ना खूप वेगळ्या वळणावर आहे. म्हणजे ना मैदानात येते 700 ते 800 गाडी, कुठे पण जावा तुम्ही. आणि 700-800 गाडीत 8 जण फायनलला राहतात. बरोबर. 8 जणात राहणं लय मोठी गोष्ट आहे. बरोबर. तिथं म्हणजे कसं आहे, बैल आपला त्या क्वालिटीचा असेल तर आपण ते मैदान खेळलं पाहिजे. बरोबर. घर जाळून कोळसा करण्यात काय उपयोग नाही आपला, अर्थ नाही. लोक आता कशी माहिती जी चांगल्या टॉप मध्ये पळतात ते पैशाशिवाय कोण बोलत नाही. काय व्हाय ना, भाडं तरी मागतातच, कोण मागते. बरोबर. बैल देत नाही. आता ज्यावेळी आपण बैल घेऊन जातो मैदानाला असेल किंवा कुठल्या दुसऱ्या ठिकाणी असेल, तर त्याचा साधारण खर्च वगैरे किती येतो तरी? काय आपण म्हणजे आता पण कुणाला भाडं पण नाही दिलं, रुपया नाही, वायदी पण नाही कुठल्या प्रकारचा. कुणाला. आपला आता आमचे पोरं बिरं भरपूर असतात, आम्ही आमचा प्रत्येक महिना 7 ते 8 हजार रुपये कसा पण खर्च होतोच. म्हणजे पोरांचं खाणं पिणं असेल, या सगळ्या गोष्टी. भाडं हे. बरोबर. तर मित्रांनो, आज तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातला एक नामवंत बैल म्हणून जी संपूर्ण महाराष्ट्र चर्चा आदतमध्ये, तर असं मल्हार आहे. मला एक तर सांगा की तुम्ही मल्हार असं ह्याचं नाव का ठेवलं? म्हणजे तुम्हाला काय वाटलं की बाबा मल्हार ह्याचं नाव ठेवावं, असं दुसरं नाव ठेवलं मल्हार? माझी बहिणी. बरोबर. माझी बहिणी म्हणले ह्याचं नाव मल्हार ठेवायचं. म्हणजे काय त्याच्या पाठीमागे एक वैशिष्ट्य काय की मल्हारच नाव ठेवा? फर्मचं पण नाव आहे ना आमच्या उद्योग धंद्याचं, त्याचं पण नाव शिव मल्हारच आहे. आम्ही दुसरं खोंड घेतलं त्याचं नाव शिव ठेवणार आहे. बरोबर. बरोबर. तर असं काय दिसेल का आपलं की थोड्याच दिवसात ते जे आपले घरचीच गाडी पाहताना दिसेल, असं काय भविष्यात काय नियोजन? ह्या 1-2 महिन्यातच दिसेल. ह्या मग 1-2 महिन्यातच. म्हणजे मित्रांनो, ह्या 1-2 महिन्यात एक चांगले विश्वविक्रम खरेदी चांगली होऊन घरची गाडी 100% पळताना दिसणार आहे. घरची गाडी पळताना आपल्याला दिसणार आहे, पण ह्याच्या पाठी मग काय कारण असू शकेल की घरचीच गाडी का पळताना दिसणार? म्हणजे मी आता दुसऱ्या आदत वासरांबरोबर पण पळवतोय. त्या आदत वासरांना गाडी बांधून घेऊन राहतोय. बरोबर. आणि मी जर खोंड घेतला तर तो त्याला 100% घेऊन राहणारच. ह्याची खात्री आहे 100%. आणि ह्यो आता 5-6 महिन्यांनी दात लावलंच. बरोबर. मला म्हणजे ह्याची ओपनची पण काय अडचण नाही, कारण तो आदत मध्ये ओपनला राहतोय, चांगल्या गाड्या मारून राहतोय. बरोबर. त्यामुळे मला ह्याची काहीच अडचण नाही. असं काय झालंय का हो, कुठल्या तुम्ही एखाद्या मैदानात गेलाय आणि मैदानात गेल्यानंतर जे संयोजक असते ते किंवा समालोचक असतील ते बैलाला बघितल्यानंतर बैलावर तो ऑब्जेक्शन घेतात, असं कधी झालंय का? प्रत्येक मैदान ऑब्जेक्शन हे घेतलं जातं. प्रत्येक मैदानात घेतलंच जातं, किती काय होऊन द्या. म्हणजे काय बघतात त्याच्यात असं नक्की? त्याचं आता शरीर आता 2 वर्ष झालं पळतोय. माझ्या बरोबर जेवढी पळत होती ना, काय 4 हाती झाली, दुसरी झाली, काय तर 6 हाती झाली. बरोबर. पण ह्यो अजून आदत मध्येच पळतो. आदतमध्येच पळतो. लोकांना प्रश्न पडतो कसं काय. बरोबर. तर मित्रांनो, त्यांची जे मित्र परिवार आहे तो मित्र परिवार ह्याच्यामध्ये कोण बोलणार? म्हणजे आज भरपूर आहेत, म्हणजे आम्ही भरपूर जण असतो, आज इथं नाहीयेत. बरोबर. म्हणजे आम्ही जेवढी टीम आहे ना आमची, सगळी 20-25 किलोमीटर, एक पण इथला आहे ना सासवड मधला नाही, सगळी 20-25 किलोमीटर 30-35 किलोमीटरवर येतात. म्हणजे आता आम्ही मैदानाला जातो सकाळी लवकर, पाठ त्यांना निघाय घरला लागते 4ला, पाठ 5 वाजता जायचं असेल तर. बरोबर. तर मला एक सांगा की आता ज्यावेळी आता तुम्ही कॉलेजेस करता, आता पण ज्यावेळी तुम्ही कॉलेजला वगैरे जातात तर ह्याची क्रेज काय राहते हो? कॉलेजमध्ये असेल किंवा दुसरीकडे कुठे असेल, काय क्रेज राहते? असे भरपूर वेळ लोक म्हणजे असे फोटो बिटो काढतात, बोलावतात, फोन करतात. बरोबर. आपण बघतोय की मल्हारचे जे फॅन फॉलोइंग असतील किंवा त्यांचे जे मित्र परिवार असेल ते मित्र परिवार सगळा त्यांच्या सोबत आहे. तर दादा काय मल्हारचे वैशिष्ट्य सांगशील तुम्ही त्याच्यात? आत काय आता वैशिष्ट्य सांगायला तर तुम्ही बघतायच खोंड. बरोबर. म्हणजे मैदानात गेलं की पहिला प्रश्न लोकांना पडतो, बरोबर, आदत आहे का दुष्यात पाळणारे. बरोबर. जर आदत दुसरं मैदान असेल तर बरोबर म्हणतात की तुम्ही गाडी दुष्यात आणणार आहे का काय आदत मध्ये. हा. आणि जर आपण आदत म्हटलं तर भरपूर जण आहेत की बघायला येतात बरोबर की नक्की आदत आहे का. हा. आता बऱ्याच ठिकाणी तर असं झालंय की ज्यावेळेस गट काढला जातो, बरोबर, गट काढल्यानंतर आता नंबर टेकर स्वतः गाडी चेक करतात, बरोबर, दात चेक करतात, मग नंबर टाकतात. पण ते बघण्यासाठी आहेत ना, जे 2 नंबर 3 नंबरला उतरलेत ना हा. ते बघायला येतात. बरोबर. म्हणजे त्याची शरीरयष्टी एवढी आहे ना हा, की सगळ्यांना वाटतं की तो दुसरा चौसा बैल आहे, तो बरोबर अजून आदत आहे. बरोबर. आणि दुसरा राहिला प्रश्न, त्याच्याकडे बघितलं की बघतच राहावं. बरोबर. व्हाईट गोल्ड सोनं आहे ती. व्हाईट गोल्ड सोनं. देखना मन जर म्हणायला गेला तर त्याच्यात एकदम देखना चांगला आहे. म्हणजे जे खिल्लार मध्ये म्हणता ना तुम्ही, ती 1 नंबरची क्वालिटी आहे त्याच्यात. बरोबर. आता ही जातीने जर बघायचं गेलं तर कोणती जात येते ह्याची? काय अशी? आता ह्याची जात येते खिल्लार धनगर मध्ये, धनगर खिल्लार मध्ये. धनगर खिल्लार मध्ये. बरोबर. तर मला एक काय वैशिष्ट्य सांगशील ते जे ज्यावेळी तू सुट्टीला वगैरे बैल आपण घेऊन जातो तर सुट्टीला वगैरे कुठल्या प्रकारचा त्रास वगैरे किंवा काय असं काय? नाही, सुट्टीला त्याचा काहीच त्रास नाही. आता सुट्टीला बघितलं तर स्वतः मालक कधी सुट्टी करतात,
आपला महाराष्ट्राचा लाडका तुषार साबळे, त्यानंतर गुंडा जाधव आहे, बरोबर म्हणजे गणेश जाधव आहे नाव त्यांचं, त्यांना सगळे गुंड्या म्हणतात. ते बरोबर पण उत्कृष्टरित्या सुट्टी करतात. बरोबर म्हणजे बरोबर कसलाच नाहीये, एकदम शहाणा बैल आहे. चल म्हणलं की पुढे येतो, गाडी सुटली त्याच्या तो वेगाने एकदम सरळ नजर असती. हा अलीकडची बाजूची गाडी जर खेटायला येत असेल तर गाडी पास करून देत नाही बैल. नाही देत काढून. म्हणजे तोंडावरती का असं पण गाडी 100% काढणार नाही, असतो. खाली असताना का कुठं असताना चार हिश्यात बैल आहे ना, एकसारखा पळतो. शेजारचा बैल जर थोडा पळत असेल ना तर त्या बैलाच्या पुढंच तोंड काढणार असतो. बरोबर. आता जर दुसरं कोणी जर बैल वगैरे जर मागितला तर जर तुम्हाला बैल द्यायचा असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बघता की त्यावेळी तुम्ही त्यांना बैल वगैरे देता असं? नाही, आता कसं आहे, बघायचा दृष्टिकोन झाला तर तो पण बैल त्या क्वालिटीतला पाहिजे. बरोबर. कारण काय झाले की बैल सतत गुलाला मध्ये, बरोबर की त्या तोडीचा जर बैल असेल बरोबर तर आपण 100% त्यांना बैल देतो. बरोबर बरोबर. आणि जरी कमी पळत असला तरी आपण कुठल्याही बैलगाड्या मालकाला नाराज करत नाही. नाही चालला. तर मला एक दुसरं शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता की आतापर्यंत बैल पळाला, त्याच्यातून चांगले एवढे बक्षीस वगैरे त्यांनी सगळे मिळवून दिले ते, तर असं काही त्याचं एखादं कुठलं मैदान, एक मोठं मैदान असं त्याचं दिसेल का? त्या मैदानात 100% एकदम चांगली टॉपची गाडी हा पळताना दिसेल असं काय? नाही, नक्की तो तुम्ही म्हणलेला प्रश्न आमचा चाललाय प्रयत्न, बरोबर, पण ते थोड्याच दिवसात समजेल. बरोबर. तर मित्रांनो, आज तुम्ही बघितलं की महाराष्ट्रातला एक चांगला बैल मल्हार, त्याची आपण आज एक चांगली आणि उत्कृष्टरित्या आपण मुलाखत घेतली, सगळे त्याचे आपण बक्षीस वगैरे बघितले, त्यांनी सगळ्यांना आपल्याला वेळ दिला, तर ह्याच्याबद्दल धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया. नमस्कार.